चंद्रकांत खैरे यांनी गुलमंडई येथे आता गुढी उभारून गुढीची पूजा केलेली आहे आणि नेमकं त्यांनी काय संकल्प केलेला आहे नवीन वर्षाचा आपण त्यांच्याकडून जाणून घ्या। काय सांगणार, लोकसभा निवडणुका आहेत तर त्या पार्श्वभूमीवर आपण काय संकल्प केलेला आहे? प्रभू रामचंद्रांचरणी नतमस्तक होऊन ही गुढी उभारली, छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलं, शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांना नतमस्तक झाला आणि माननीय उद्धवजी ठाकरेंना मानाचा मुजरा करून, आदित्य ठाकरे साहेबांना मानाचा मुजरा करून आम्ही ही गुढी जी प्रतिवर्षीप्रमाणे ह्या आमच्या गडावर, गुलमंडीच्या गडावर आम्ही उभी करतो, ती आज या ठिकाणी सर्व सन्माननीय त्या ठिकाणी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थिती गुढी उभारली। उद्धवसाहेबांच्या नेतृत्वाखाली संपूर्णपणे या महाराष्ट्रावर शिवसेना आणि महाविकास आघाडीचा भगवा झेंडा आणि बाकी झेंडा हा फडकून यशस्वीपणे वाटचाल करायची, लोकांची सेवा करायची, लोकांना बेरोजगारीतून मुक्त करायचं आणि त्यांना हा सगळा त्या ठिकाणी एक आमची धोरण आहे। शेतकरी आज किती अति याच्यात आहे, शेतकरी असतील, नागरिक असतील, खूप परेशान आहे। ते सगळं महाराष्ट्रावर त्या ठिकाणी संकट येते, बाकीचे ते दूर होण्यासाठी ही प्रार्थना करतो आणि देशावर महाविकास इंडिया गव्हर्नमेंट माननीय उद्धवजींच्या मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली यशस्वीपणे वाटचाल होऊन देशावर परिवर्तन झालं पाहिजे, भूमिका आमची। तुमच्या विरोधात अजून उमेदवार देखील जाहीर होऊ शकले नाही, नेमकं काय कारण? मी तुम्हाला एकच सांगतो, कधीही कोणत्याही आपल्या विरोधी उमेदवाराला आपण कमी समजायचं नाही। जबरदस्तपणे खूप मोठा माणूस येतो आणि आपण त्याला पाडायचं, ही जिद्द निर्माण करायची कार्यकर्त्यांमध्ये आणि लोकांमध्ये, आणि ती जिद्द निर्माण आम्ही करून लागलो। कुठेतरी मोदींची काल सभा झाली आहे आणि त्यांनी नकली शिवसेना आणि असली शिवसेना, आत्ताच सांगितलं तुम्हाला की शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी मला अहमदाबादला पाठवलं होतं, कर्णावती नगरला, आणि त्यांनी सांगितलं की जा तू आणि तुम्ही सगळे बाकीचे खासदार घेऊन जा आणि मोदींना सपोर्ट करून या। त्यावेळेस चंद्रकांत खैरे हा त्या ठिकाणी गेला होता, फोन लावले होतो आम्ही, त्यावेळेस दंगल चालली होती ते, पण त्या याच्यामध्ये जाऊन त्यांना भेटलो, ते त्यांना त्यांची अपॉइंटमेंट घेतली, आम्ही तुम्हाला भेटायला येतो म्हणून, आणि मी सांगितलं की शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी तुम्हाला सपोर्ट सांगितलेला आहे आणि शिवसेना संपूर्ण तुमच्या पाठीशी आहे। हे कोण म्हटलं? माननीय बाळासाहेब ठाकरेंनी आदेश दिला आणि तो आदेश त्यांना कन्वे केला, ती शिवसेना आहे, ज्याच्यामुळे ते नंतर पूर्णपणे त्या ठिकाणी ते मुख्यमंत्री राहिले, त्यांना भाजपने काढलं नाही माननीय बाळासाहेबांच्या दबावाखाली, आणि त्याच्यानंतर मग दिल्लीमध्ये सुद्धा ते प्रधानमंत्री झाले, केवळ बाळासाहेबांच्या, त्यामुळे आम्ही साक्षीला आहे। आणि म्हणून मी या ठिकाणी सांगतो की मोदीजी तुम्ही असं बोलू नका, ज्या उद्धवजींमुळे तुम्हाला त्या ठिकाणी सरकार आलं तुमचं, आज त्या उद्धवजींना तुम्ही असं जर म्हणत असाल तर ते चुकीचं आहे, तो तुमचाच त्या ठिकाणी स्वतः होऊन तुम्ही स्वतःचा अपमान करून घेता, ही भूमिका आहे। हे कुठेतरी अमोल कीर्तिकर होता, आता गजानन कीर्तिकर मैदानात उतरणार आहे आणि विजय आमचाच होणार असं म्हणताय? गजाभाऊ हे मुलाचंच काम करतील, हे अनेक वेळेस आपण चर्चा झालेली। छत्रपती नक्कीच आपण बघतो की विरोधांना त्यांनी या ठिकाणी त्यांच्या शैलीमध्ये उत्तर दिलेलं आहे। कॅमेरा आरशासह कुणाल कट्टुवे, मराठी, संभाजीनगर।